Hello friends, this is Mr. Ravindra Tasne. I welcome all of you on our YouTube channel as Ravitaj Online Banking Academy. I'm requesting all of you kindly subscribe our channel as Ravitaj Online Banking Academy for more updates of bank exams, staff selection commission exams are concerned, and other allied exams are concerned. My dear friends, for conducting this today's session, our agenda is very neat and clean. That to understand the IBPS clerks syllabus and exam pattern of year 2026 is concerned. So, my dear friends, let's start our today's session. First, we should know the key dates of IBPS clerk exams of year 2026 are concerned. So basically, application will start on 1st of August. Then application last date is obviously 21st of August. Then prelims exam will be conducted on 2 days, that is October 10 and 11th of the October. Then mains exam obviously 27 December. My dear friends, basically the age criteria for this exam is obviously the age must be 20 to 28 years and education qualification. So any graduate can fill the form. Okay, म्हणजे कुठल्याही राज्यानं कुठलाही ग्रॅज्युएट हा फॉर्म भरू शकतो. The basic obviously what the bachelor degree in any discipline in recognized university ह्या ठिकाणी ऑब्विसली आवश्यक आहे. आणि कम्प्युटर लिटरसी आपण जर बघितली तर बेसिकली ऑपरेटिंग नॉलेज अँड वर्किंग नॉलेज ऑफ द कम्प्युटर सिस्टम इज रिक्वायर्ड. ओके, म्हणजे हे लक्षात घेत चला. सो आपल्याला ऑब्विसली फॉर्म भरताना फॉर्म भरण्याची डेट जर आपण जर बघितली तर 1st ऑफ ऑगस्टला आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, म्हणजे उद्यापासून. माय डिअर फ्रेंड्स, लास्ट डेट आहे 21st ऑफ द ऑगस्ट. देन एक्झामच्या त्या 2 डेट्स आहेत, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर ही प्रिलिमची डेट्स आहे. आणि मेन्स एक्झामच्या डेट्स आपण जर बघितल्या तर 27 डिसेंबर ही ऑब्विसली मेनची डेट आहे. आणि एज क्रायटेरिया आपल्याला जर बघितलं आपण तर 20 ते 28 हा एज क्रायटेरिया आहे. आणि कुठलाही ग्रॅज्युएट ओके हा फॉर्म ऑब्विसली भरू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे बिफोर फिलिंग द फॉर्म्स. सो माय डिअर फ्रेंड्स, मुव्हिंग अहेड, बेसिकली एक्झाम जर बघितलं आपण तर कंडक्टिंग बॉडी ऑब्विसली IBPS ही एक्झाम कंडक्ट करते. IBPSचा फुल फॉर्म आपण जर बघितला तर ऑब्विसली इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सन सिलेक्शन बोर्ड. ओके, ही एक्झाम्स ऑब्विसली कंडक्ट करते. पोस्ट नेम ऍक्च्युली क्लरिकलला जर बघितलं आपण तर क्लर्कला राजांनो म्हणताना कस्टमर सर्व्हिस असोसिएट असं म्हणतात. इन टर्म्स ऑफ पोस्ट इज कन्सर्न त्याला CSA म्हणतो आपण बेसिकली. सिलेक्शन प्रोसेस 3 टप्प्यामध्ये एक्झाम्स ऑब्विसली कंडक्ट केली जाईल. पहिली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आहे, नंतर मेन्स एक्झामिनेशन्स आहे आणि फॉलोड बाय लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. माय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी ऑब्विसली क्लर्क एक्झामला इंटरव्ह्यू नाहीये, ते आपण ऑब्विसली पुढे बघूया. त्याच्याऐवजी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही ऑब्विसली कंडक्ट केली जाईल. ऑब्विसली आपण हे बघितलं की प्रिलिम एक्झाम जर बघितली 10 आणि 11 ऑक्टोबरला आहे. मेन्स एक्झाम ऑब्विसली 27 डिसेंबरला आहे. आणि मोड ऑफ एक्झामिनेशन जर बघितलं राजांना ऑब्विसली ऑनलाईन एक्झाम्स ऑब्विसली कंडक्ट होते बाय द IBPS. ओके, मीडियम ऑफ एक्झामिनेशन आपण जर अंडरस्टँड जर केलं तर इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि 13 रिजनल लँग्वेजमध्ये ऑब्विसली एक्झाम्स ही कंडक्ट केली जाते. टोटल मार्क्स जर बघितलं ऑब्विसली राजांनो तर ऑब्विसली प्रिलिम एक्झाम ही 100 मार्कांची असते आणि मेन्स एक्झाम ही 200 मार्कांची असते. हा पॉईंट ऍक्च्युली महत्वाचा आहे. प्रिलिम एक्झाम ऑब्विसली 100 मार्कांची आहे आणि मेन्स ऑब्विसली एक्झाम ही 200 मार्कांची आहे. एक्झाम जर ड्युरेशन जर बघितलं ऑब्विसली प्रिलिम एक्झाम ही 60 मिनिटांमध्ये म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला कम्प्लीट करायची आहे. आणि मेन्स एक्झाम राजांना ऑब्विसली 120 मिनिट्स म्हणजे 2 तासामध्ये ऑब्विसली आपल्याला द्यायची आहे. मार्किंग स्कीम जर बघितलं ऑब्विसली 1 मार्क फॉर इच क्वेश्चन इज कन्सर्न. मेन्स मध्ये काही क्वेश्चन 2 मार्कला पण आपण ते ऑब्विसली पुढे बघूया. ऑब्विसली निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपण हिची पण ऑब्विसली दखल घेतली गेली पाहिजे. क्वेश्चन टाईप ऑब्विसली ऑब्जेक्टिव्ह आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन च्या ठिकाणी ऑब्विसली आपल्याला बघायला मिळतील. आणि फायनल सिलेक्शन जर बघितलं, हे लक्षात घ्या, हा पॉईंट ऍक्च्युली फार महत्वाचा आहे. तर बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन द मेन्स एक्झाम ओनली. ओके, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑब्विसली क्वालिफाईंग आहे ओके फॉर द मेन्स एक्झाम. आणि फायनल सिलेक्शन मध्ये आपला फक्त मेनचा स्कोर या ठिकाणी ऑब्विसली काउंट होणार आहे. ओके, आणि सब्जेक्ट टू क्वालिफाईंग लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ओके, हे महत्वाचं आहे, आपण ऑब्विसली पुढे डिस्कस करूया. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी माय डिअर फ्रेंड्स ऑब्विसली www.ibps.in ही साईट तुम्हाला ऑब्विसली रेफर करायची आहे. उद्यापासून ऍक्च्युली फॉर्म फिलअप होणार आहे. तर आपण टुमॉरो ऑनवर्ड्स माय डिअर फ्रेंड्स वी कॅन फिलअप द फॉर्म दॅट इज फ्रॉम द 1st ऑफ ऑगस्ट. सो प्लीज नोट डाऊन द डेट्स अँड follow accordingly. Okay, my dear friends, let us understand the IBPS clerk prelims exam pattern of 2026 concern.
सो प्रिलिम एक्झाम ऑब्विसली आपण प्रॉपर डिस्कस ऑब्विसली करूया. एक्झाम कशी असते तर ऑब्विसली या ठिकाणी 100 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत कॅरिंग 100 मार्क्स. मीच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. आणि जर आपण जर बघितलं ऑब्विसली 1 हवरची टेस्ट आपण डिटेल डिस्कशन ऑब्विसली पुढे पीडीएफ मध्ये डिस्कस करूया. सो माय डिअर फ्रेंड्स, प्रिलिम एक्झाम मध्ये 3 सेक्शन्स आहेत हे लक्षात घेत चला. पहिला इंग्लिश लँग्वेज सेक्शन आहे, देन सेकंड सेक्शन न्यूमरिकल ॲबिलिटी आहे आणि थर्ड सेक्शन रिझनिंग ॲबिलिटी आहे. म्हणजे पहिला इंग्लिश, सेकंड ॲप्टिट्यूड दॅट इज कॉन्ट आपण त्याला असं म्हणतो, आणि थर्ड सेक्शन इज ऑब्विसली रिझनिंग, त्याला आपण रिझनिंग ॲबिलिटी या ठिकाणी ऑब्विसली असं म्हणतो. इंग्लिश लँग्वेज मध्ये ऑब्विसली 30 क्वेश्चन्स आहेत. देन मॅक्सिमम मार्क्स आर ऑब्विसली 30 मार्क्स इज देअर and 20 minutes duration obviously is there. Okay, then aptitude section साठी obviously 35 questions are there. Then maximum marks 35 marks and once again 20 minutes allocated over here. Reasoning साठी पण my dear friends obviously 35 questions are there and maximum marks are 35 and 20 minutes are there. Means obviously if you understand neat and cleanly my dear friends, obviously 100 questions आहेत आणि 100 maximum marks 100 आहेत आणि 60 मिनिटं म्हणजे एका तासामध्ये आपल्याला प्रिलिम एक्झाम ऑब्विसली द्यायची आहे. ओके, सो मुव्हिंग अहेड, प्रिलिम ऑब्विसली आपली स्क्रीनिंग टेस्ट आहे. प्रिलिमचा स्कोर हा ऑब्विसली काउंट केला जात नाही हे लक्षात ठेवत चला. फायनल मेरिट डिफाईन करताना आपला मेन्स एक्झाम्स ऑब्विसली आपल्याला द्यायची आहे. ओके, मेन्स एक्झामचं आपण जर स्ट्रक्चर जर बघितलं तर ऑब्विसली मेन्स एक्झाम इट इज कंडक्टेड बाय द IBPS फॉर इट इज अ स्किल अंडरस्टँडिंग द स्किल एरियाज from reasoning sections, then aptitude sections, the English proficiency sections, and general financial awareness is concerned. We'll discuss in our later of our lecture. So my dear friends, total 155 questions are there. Maximum marks are obviously 200 for mains exams are concerned, and duration obviously 2 hours. Okay, so we'll detail have a discussions for the mains exam is concerned. Okay, continue with the mains exams. Okay friends, so obviously mains exam मध्ये बघितलं असाल ना, ऑब्विसली पहिला सेक्शन आहे आपला जनरल ऑर फिनान्शियल अवेअरनेस. यामध्ये पण 2 सेक्शन आहेत. सेक्शन ए मध्ये ऑब्विसली 10 क्वेश्चन्स आहेत. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स आणि मॅक्सिमम मार्क्स ऑब्विसली मॅक्सिमम क्वेश्चन्स आर ऑब्विसली 40 क्वेश्चन्स, बिकॉज सेक्शन बी मध्ये तुमचा 1 मार्कचा पण क्वेश्चन आहे. असे 30 क्वेश्चन्स आहे, म्हणजे 2 मार्काचे 10 प्रश्न आणि 1 मार्काचे 30 प्रश्न, असे 40 क्वेश्चन्स ऑब्विसली फिनान्शियल अवेअरनेस वरती आहेत और जनरल अवेअरनेस वरती आहेत. ओके, आणि मार्क्स जर बघितलं आपण तर 50 मार्क्स आहेत आणि 20 मिनिट्स ड्युरेशन आहे. देन इंग्लिश लँग्वेज मध्ये ऑब्विसली माय डिअर फ्रेंड्स 40 क्वेश्चन्स आर देअर. मॅक्सिमम मार्क्स जर बघितलं आपण तर ऑब्विसली 40 मार्क्स आर देअर आणि 35 मिनिट्स ड्युरेशन इज ऑब्विसली देअर. देन रिझनिंग मध्ये पुन्हा 2 सेक्शन आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 2 मार्कचे प्रश्न आहेत. ओके, 20 क्वेश्चन्स आहेत असे आणि 1 मार्कचे 20 क्वेश्चन्स असे राहतील. 40 या ठिकाणी 40 क्वेश्चन्स आहेत आणि 60 मार्क्सची मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला रिझनिंग ॲबिलिटी आहे आणि 35 मिनिट्स ऑब्विसली ड्युरेशन इज अवेलेबल. ओके, देन माय डिअर फ्रेंड्स ऑब्विसली मुव्हिंग अहेड टू कॉन्ट सेक्शन इज कन्सर्न. सेक्शन ए वन्स अगेन फॉर 2 मार्क्स. ओके, 15 क्वेश्चन्स आर देअर. सेक्शन बी 1 मार्कर क्वेश्चन्स असे 20 क्वेश्चन्स या ठिकाणी ऑब्विसली आहेत. असे टोटल जर बघितलं आपण तर 15 आणि 20 असे 35 क्वेश्चन्स या तुम्हाला ॲप्टिट्यूड सेक्शनच्या अंतर्गत असतील. 50 मार्क्स ऑब्विसली आर देअर अँड 30 मिनिट्स ड्युरेशन इज ऑब्विसली गिवन टू ॲप्टिट्यूड सेक्शन्स आर कन्सर्न. सो आय रिपीट वन्स अगेन. सो माय डिअर फ्रेंड्स, पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. फिनान्शियल अवेअरनेस वरती ऑब्विसली नंबर ऑफ क्वेश्चन्स 40, मॅक्सिमम मार्क्स 50, ड्युरेशन इज 20 मिनिट्स. इंग्लिश लँग्वेज मध्ये ऑब्विसली 1 मार्कर क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स, देन 35 मिनिट्स. रिझनिंग मध्ये 40 क्वेश्चन्स 60 मार्क्स 35 मिनिट्स. ॲप्टी मध्ये माय डिअर फ्रेंड्स 35 क्वेश्चन्स 50 मार्क्स अँड 30 मिनिट्स. मीन्स अकॉर्डिंगली माय डिअर फ्रेंड्स टोटल 155 क्वेश्चन्स आर देअर अँड मॅक्सिमम मार्क आर ऑब्विसली 200 मार्क्स अँड ऑब्विसली 120 मिनिट्स मीन्स 2 hour ऑब्वियसली ड्युरेशन इज given for the mains exam is concerned. My dear friends, prelims toughness हा obviously हा ऑप्टिमम लेवल ऑब्विसली असतो, मीडियम टू ऑप्टिमम आपण त्याला म्हणू शकतो. ओके, पण मेन्स मध्ये एक्झामचा टफनेस ऑब्विसली वाढतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2 मार्क और 1 मार्क क्वेश्चन साठी ऑब्विसली बघायला भेटतात ॲज फार एज द क्लर्क मेन्स एक्झाम इज कन्सर्न. माय डिअर फ्रेंड्स, आफ्टर कंडक्टिंग द मेन्स एक्झाम इज कन्सर्न, वी हॅव टू गिव्ह द नेक्स्ट टेस्ट. ओके, ऍक्च्युली क्लेरिकल एक्झाम साठी
ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू नाहीये. ओके, वी डोंट हॅव इंटरव्ह्यू. तर आपल्याला ह्या ठिकाणी ऑब्व्हियसली पुढे पुढे जर बघितलं आपण तर ऑब्व्हियसली आपण जर डिस्कस जर केलं तर मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट्स इन द मेन्स एक्झाम विल बी कन्सिडर फॉर शॉर्ट लिस्ट इन द फायनल मेरिट लिस्ट. आपण ऑब्व्हियसली डिस्कस केलंय की प्रिलिमचा स्कोर हा ऑब्व्हियसली तुम्हाला अपेरिंग फॉर द मेन्स एक्झाम आहे. मेन्सचा तुमचा ऑब्व्हियस स्कोर इट इज required for final selections. Okay, so there will be negative marking. Obviously, we have discussed 1/4 negative marking system is there for prelims also and mains exams are concerned. My dear friends, the means last step of this of exam is concerned. आपण जर बघितलं ऑब्व्हियसली लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, म्हणजे मेन्स नंतर आपल्याला ही टेस्ट द्यावी लागेल. त्याला आपण ऑब्व्हियसली LPT असं म्हणतो. इट इज कंडक्टेड आफ्टर द IBPS क्लर्क मेन्स एक्झाम इज कन्सर्न. म्हणजे ही कशासाठी ऍक्च्युअली एक्झाम्स कंडक्ट केली जाते फॉर असेस द कॅन्डिडेट्स ॲबिलिटी टू कम्युनिकेट द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. हे लक्षात घेत चला. आणि क्वालिफाईंग दिस टेस्ट इज मॅन्डेटरी फॉर फायनल सिलेक्शन. हे महत्वाचं आहे. तुम्हाला ही टेस्ट तुम्हाला क्वालिफाय करावी लागेल फॉर फायनल सिलेक्शन. ओके, हे लक्षात घेत चला. डिटेल्स यू कॅन ऑब्व्हियसली गेट फ्रॉम द IBPS साईट, ऑफिशियल साईट, ज्या ठिकाणी ऑब्व्हियसली आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन हे बघायला भेटेल of the clerical exams 2026 concern. So my dear friends, I'm requesting ती आपण साइट ऑब्व्हियसली बघूया आणि ऑफिशियल नोटिफिकेशन पण ऑब्व्हियसली बघूया फॉर अंडरस्टँडिंग द ऑल स्ट्रक्चर ऑफ एक्झाम इज कन्सर्न. आय एम ब्रीफिंग इन शॉर्ट वे. ओके, की पॉइंट्स ऑफ LPT, that is language proficiency test. So obviously candidate must able to read, write and speak, understand the official local language. Okay, when where you are posted over there. The test may include the reading passage, writing tasks, grammar questions, and simple conversation questions. Obviously, are there. So it ensures that selected candidates can communicate effectively with the local customers. And here, actually, failure to qualify the LPT may lead to disqualification of the appointment, even after clearing the mains exams are concerned. So, my dear friends, to conclude with the exam pattern of IBPS clerk exam is concerned, so we are having 3 phases or 3 stages are there. As we have already discussed in detail. तर पहिली राजन ऑब्व्हियसली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आहेत. ओके, नंतर मेन्स एक्झामिनेशन्स आहे आणि शेवटी तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ऑब्व्हियसली ही द्यावी लागेल. ओके, फॉर इट्स ऑब्व्हियसली क्वालिफाईंग नेशन आणि मेन्सचा तुमचा ऑब्व्हियसली हा स्कोर इट इज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन बाय IBPS फॉर फायनल सिलेक्शन इज देअर. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, ऍक्च्युली वी हॅव सीन ऑल दिस डिटेल्स इन नीट अँड क्लीन वे. ऍक्च्युली राजांनो, अशा एक्झाम्स मध्ये म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की आपला स्पीड आणि ऍक्युरसी ऍक्च्युली वाढली पाहिजे. बट आय बिलीव्ह ओके, सो ऍक्च्युली स्पीड आणि ऍक्युरसी ही एक्झाम मध्ये गरजेचीच आहे. म्हणजे बँक एक्झाम देताना ऍक्च्युली आपला स्पीड पण पाहिजे, आपल्या ऍक्युरसी ऑब्व्हियसली पाहिजे. बट माय डिअर फ्रेंड्स, ऍक्च्युली अशा एक्झाम मध्ये आपल्या कन्सेप्ट फार सुंदर क्लिअर पाहिजे. जर आपला कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर आपण ऑब्व्हियसली या एक्झाम मध्ये आपला स्पीड वाढणार नाही, आपली ऍक्युरसी वाढणार नाहीये. त्यामुळे जसं मी वारंवार म्हणत असतो माझ्या सेशन्स मध्ये की वॉर्स आर नॉट विन विथ द वेपन्स, वॉर्स आर ऑलवेज विन विथ द स्ट्रॅटजीज. ओके, स्ट्रॅटजी ऍक्च्युली आपल्या गरजेच्या आहेत. डूज अँड डोंट. जसं आपला सिलेबस आपला ऍक्च्युली हा प्रॉपर गाईड आहे. सिलेबस आपण प्रॉपर अंडरस्टँड केला गेला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बँक एक्झामचे आपण व्यवस्थित अनालाइज केले गेले पाहिजे. म्हणजे अभ्यास करताना डूज अँड डोंट्स फार महत्वाचे आहे. काय नाही करायचे फार महत्वाचं काय करण्यापेक्षा. आणि यू शुड बी ऑलवेज डिफरंट दॅन अदर. सो स्ट्रॅटजीज ऑलवेज माय डिअर फ्रेंड्स ऑब्व्हियसली मॅटर्स. सो अकॉर्डिंगली आपण ऍक्च्युली 1 सप्टेंबर पासून स्पेशल सेशन्स म्हणजे क्वांट आणि रिझनिंगचे आपण एक स्पेशल बॅच ऍक्च्युली घेऊन येणार आहोत. मी स्वतः ऍक्च्युली या ठिकाणी हे 2 सेक्शन्स मी रफ आय एम टीचिंग फ्रॉम लास्ट 12 years. सो वी आर टीचिंग इन व्हेरी डीप ऑर्डर फॉर पासिंग these exams are concerned. Obviously, batch starts on 1st of September 2026. ड्युरेशन ऑब्व्हियसली 3 महिन्यांचा आहे. बॅचचा टाइम ऍक्च्युली रात्री 9 ते 10:30 असा आहे आणि बॅचची फी माय डिअर फ्रेंड्स 4,900 आहे. सो फॉर जॉइनिंग दिस बॅच आय एम रिक्वेस्टिंग टू कॉल the mobile number is obviously given over here 9049280545. My dear friends, I am requesting all of you kindly subscribe our channel as Ravitaj Online Banking Academy for more updates of all these exams are concerned. Thank you, my dear friends. Thank you. Good day. Take care.